श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कन्या राशीसाठी हा नवीन आठवडा नेमका कसा जाणार आहे? मनात चाललेली धावपळ, विचारांचा गोंधळ आणि सतत काहीतरी सुधारण्याची इच्छा, याला आता योग्य दिशा मिळणार का? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची खरी कदर होईल का? की अजून थोडा संयम आणि सातत्य दाखवावे लागेल? आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल का की खर्च तुमचा ताळमेळ बिघडवेल? प्रेम आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल का की छोट्या गोष्टींमुळे मनाला टोचणारे प्रसंग येतील? कुटुंबात आनंद टिकून राहील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात तुम्हाला जीवनाचा कोणता नवा धडा मिळणार आहे? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कन्या राशीसाठी स्वतःच्या विचारांना दिशा देण्याचा आणि मन स्थिर करण्याचा आहे. सुरुवातीला मनात अनेक गोष्टी चालू असतील. काही अपूर्ण कामे, काही जुन्या आठवणी, काही नवीन योजना, या सगळ्यामुळे थोडी बेचैनी जाणवू शकते. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न करता, पण या आठवड्यात तुम्हाला हे जाणवेल की प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. त्यामुळे थोडे सोडून देणे, परिस्थितीला स्वीकारणे आणि स्वतःला शांत ठेवणे महत्त्वाचे ठरेल. आठवड्याच्या मध्यावर एखादी सकारात्मक घटना घडू शकते जी तुमचा आत्मविश्वास वाढवेल. एखाद्या व्यक्तीकडून मिळालेला सल्ला किंवा मदत तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. हा काळ तुम्हाला शिकवेल, जिथे जास्त विचार करतो तिथे कधीकधी थांबून फक्त विश्वास ठेवणंही गरजेचं असतं. करिअर व नोकरी. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने व्यस्त पण प्रगती करणारा असेल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे सगळं कसं सांभाळायचं, पण तुमची सवयच आहे प्रत्येक गोष्ट नीट नियोजन करून पूर्ण करण्याची. त्यामुळे तुम्ही हळूहळू सगळं व्यवस्थित हाताळाल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील, तुमच्या मेहनतीकडे त्यांचं लक्ष जाईल. कदाचित एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. सहकाऱ्यांशी संवाद ठेवा. कधीकधी लहान गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण शांत राहिल्यास ते सहज दूर होतील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला स्वतःच्या कामाबद्दल समाधान वाटेल आणि हेच तुमचं खरं यश असेल. व्यवसाय व उद्योग. व्यवसायात हा आठवडा थोडासा सावधगिरीचा पण संधी देणारा आहे. सुरुवातीला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत, व्यवहार अडकू शकतात किंवा निर्णय घेण्यात गोंधळ होऊ शकतो. पण तुम्ही शांत राहून परिस्थिती समजून घेतली तर पुढचा मार्ग नक्की सापडेल. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना किंवा करार करताना प्रत्येक गोष्ट नीट तपासा. घाईने घेतलेले निर्णय नंतर त्रास देऊ शकतात. भागीदारीत काम करत असाल तर एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि स्पष्ट संवाद ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली संधी तुमच्यासमोर येऊ शकते, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा ताण आणि थोडे समाधान दोन्ही देणारा आहे. उत्पन्न सुरू राहील, पण खर्च वाढल्यामुळे थोडी चिंता निर्माण होऊ शकते. घरातील एखादी गरज, दुरुस्ती, आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला वाटेल की पैसे पटकन खर्च होत आहेत. अशा वेळी घाबरण्याऐवजी थोडं नियोजन करा. अनावश्यक खर्च टाळा. कोणालाही पैसे उधार देताना विचार करा. सध्या जोखीम घेणे टाळलेले बरे. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, पण थोडा वेळ लागू शकतो. हा आठवडा शिकवतो, पैशांपेक्षा शहाणपणाने केलेले नियोजन महत्त्वाचे असते. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधात हा आठवडा भावनांचा आणि समजूतदारपणाचा आहे. तुम्ही मनापासून प्रेम करता, पण कधीकधी अपेक्षा जास्त ठेवल्यामुळे मन दुखावते. या आठवड्यात तुम्हाला हे समजेल की नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. संवाद आणि समजूतदारपणा तितकाच महत्त्वाचा असतो. लहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण शांतपणे बोलल्यास ते लगेच मिटतील. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख हळूहळू खास बनू शकते. हा आठवडा सांगतो, मन मोकळं ठेवा, नातं आपोआप सुंदर बनेल. वैवाहिक जीवन. विवाहित जीवनात हा आठवडा नात्याला समजून घेण्याचा आहे. घरातील जबाबदाऱ्या वाढतील आणि कधीकधी तणाव जाणवू शकतो. जोडीदाराशी संवाद ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो, पण संयम ठेवला तर नातं अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि यामुळे नात्यात गोडवा वाढेल. कुटुंब व सामाजिक जीवन. कुटुंबात हा आठवडा मिश्र पण सकारात्मक राहील. काही वेळा मतभेद होतील, पण शेवटी एकत्र येऊन सगळं ठीक होईल. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. भावंडांशी संबंध सुधारतील. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा आणि मेहनतीचा आहे.
अभ्यासात लक्ष लागेल, पण सातत्य ठेवणे गरजेचे आहे. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाऊ शकतो, त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवा. योग्य नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन केल्यास चांगले परिणाम मिळतील. शिक्षकांचा सल्ला घ्या, तो तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, पोटाचे त्रास किंवा झोपेचा अभाव होण्याची शक्यता आहे. योग, प्राणायाम आणि हलका व्यायाम केल्यास फायदा होईल. योग्य आहार घ्या आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा. उपाय: गणपतीची पूजा करा. ओ गं गणपतये नमः मंत्र जपा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. एकूण कन्या राशीला हा आठवडा थोड्या गोंधळातून स्पष्टतेकडे नेणारा आणि हळूहळू स्थैर्य देणारा ठरणार आहे. सुरुवातीला मनात अनेक विचार, काही अपूर्ण कामांची चिंता आणि निर्णय घेण्यात संभ्रम जाणवू शकतो. पण जसजसा आठवडा पुढे सरकेल तसतसा आत्मविश्वास वाढेल आणि गोष्टी एक एक करून योग्य दिशेने जुळून येऊ लागतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण तुमची नियोजनशक्ती, बारकाईने काम करण्याची सवय आणि सातत्यपूर्ण मेहनत तुम्हाला यशाकडे नेईल. व्यवसायात घाई टाळून शांतपणे घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक बाबतीत उत्पन्न सुरू राहील, मात्र वाढत्या खर्चामुळे थोडे शहाणपणाने नियोजन करणे गरजेचे आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा, संयम आणि संवाद यांची खरी परीक्षा होईल. मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्यास नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. कुटुंबाचा आधार आणि वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे, विश्रांती घेणे आणि संतुलित दिनचर्या ठेवणे आवश्यक आहे. एकूणच हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देतो. प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेवरच घडते, त्यामुळे घाई न करता संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि शांतपणे पुढे जात राहा. यश तुमच्याकडे येतच राहील. कन्या राशीसाठी हा आठवडा संयम, समजूतदारपणा आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटेल, पण हळूहळू सर्व गोष्टी योग्य मार्गावर येतील. स्वतःवर विश्वास ठेवा, जास्त विचार करू नका आणि प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवरच घडते यावर विश्वास ठेवा. यश नक्की तुमच्याकडे येईल. धन्यवाद.